Hello students, in last lecture we studied discovery of DNA as genetic material, Griffith experiment, Avery McCarty MacLeod experiment, Hershey Chase experiment and DNA packaging in prokaryotes. Today we are going to study packaging in eukaryotes. What is the meaning of eukaryotes? That is, eukaryotic cell have true well organized nucleus. It consists of nucleolus, nuclear membrane, thread like chromosomes. In the chromosomes, DNA is associated with histone and non-histone proteins was reported by R. Kornberg in 1974. The organization of DNA is much more complex in eukaryotes. या लेक्चरमध्ये आपण युकॅरियोटिक सेलच्या DNA पॅकेजिंग संदर्भात माहिती घेणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे युकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस असतो, म्हणजेच वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस असतो. न्यूक्लियोलस, न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड थ्रेड लाईक क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतात. क्रोमोझोम्समध्ये DNA इट इज असोसिएटेड विथ द हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन हे 1974 साली आर कॉर्नबर्गनं रिपोर्ट केलेलं आहे. द ऑर्गनायझेशन ऑफ DNA इज मच मोर कॉम्प्लेक्स इन यूकॅरियोट्स. आता व्हॉट आर द हिस्टोन्स? Histones are the proteins that are rich in lysine and arginine residues. Both these residues, amino acid residues, they are the basic amino acids and they carry positive charges with them, that is histones plus protamine. आता ह्याच्यामध्ये हिस्टोन्स म्हणजेच काय आहे तर ते प्रोटीन्स आहेत एक प्रकारचे, आणि त्या प्रोटीन्समध्ये लायसिन आणि अर्जिनाइन ह्या अमायनो ॲसिडचे रेसिड्यूज आहेत आणि दे आर हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. देन व्हॉट इज अ हिस्टोन ऑक्टोमर? हिस्टोन ऑक्टोमर, that is, these histones organize themselves to make a unit of 8 molecules known as the histone octamer. हिस्टोन ऑक्टोमर म्हणजे काय तर ह्या हिस्टोनचे 8 मॉलिक्युल्स हे एकमेकांच्या मध्ये एकत्र आलेले असतात आणि एकत्र येऊन जे स्ट्रक्चर तयार होते त्याला म्हणायचं हिस्टोन ऑक्टोमर. देन न्यूक्लियोसोम. न्यूक्लियोसोम, आता व्हॉट इज अ न्यूक्लियोसोम? दॅट इज इट इज द स्ट्रक्चर formed by negatively charged helical DNA is wrapped around the positively charged histone octamer. सेंटरला हिस्टोन ऑक्टोमर आहे पॉझिटिव्हली चार्ज, त्याच्या सभोवताली निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA गुंडाळलेला आहे. हे जे स्ट्रक्चर तयार होते त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लियोसोम. देन दिस न्यूक्लियोसोम कोअर इट इज मेड अप ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ ईच of 4 types of histone proteins, that is they are H2A, H2B, H3 and H4. हे याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स प्रेझेंट असतात. and H1 protein is present. This H1 protein it binds the DNA thread like where it enters and leaves the nucleosome. डायग्राम मध्ये बघा, तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय सेंटरला काय आहे हिस्टोन ऑक्टोमर आहे पॉझिटिव्हली चार्ज. हे हिस्टोन ऑक्टोमर म्हणजे कसे झालेले आहेत तर 8 जे मॉलिक्युल्स आहेत हिस्टोनचे ते एकमेकांच्या मध्ये लाईक बॉल सारखे असे एकमेकांच्या मध्ये फिट झालेले आहेत आणि त्याच्या सभोवती आपल्याला काय दिसतोय निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA गुंडाळलेला दिसतोय. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोसोम. वन न्यूक्लियोसोम अप्रॉक्सिमेटली कंटेन 200 बेस पेअर लॉंग DNA helix wound around it. About 146 base pair long segment of DNA remains present in each nucleosome. एका न्यूक्लियोसोम मध्ये 146 बेस पेअर लॉंग सेगमेंट ऑफ DNA हा प्रेझेंट असतो. आता न्यूक्लियोसोम हे काय आहेत तर न्यूक्लियोसोम आर द रिपीटिंग युनिट्स of chromatin which are thread like stained colored bodies present in nucleus. न्यूक्लियस मध्ये stained colored thread like
ज्या रिपीटिंग युनिट्स आहेत क्रोमॅटिनचे त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लियोसोम. आता हे दिसताना कसं दिसतंय डायग्राममध्ये बघा. दिस लुक लाईक बीड्स ऑन स्ट्रिंग व्हेन ऑब्झर्व अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर आपण बघितलं तर हे जे सगळं स्ट्रक्चर आहे आपल्याला कसं दिसतंय तर मोत्याच्या माळेसारखं दिसतं. देन डबल हेलिक्स ऑफ 200 बेस पेअर wraps around the histone octamer by 1 3/4 turns. हा जो DNA हेलिक्स आहे 200 बेस पेअर हा हिस्टोन मॉलिक्युलच्या सभोवती असा गुंडाळलेला असतो आणि तो गुंडाळलेला असताना तो जो टर्न घेतो तो किती आहे 1/3/4. आता असे 6 न्यूक्लियोसोम्स आहेत. दे गेट्स कॉइल्ड अँड देन फॉर्म अ सोलॅनॉइड दॅट लुक्स लाईक अ टेलिफोन वायर. असे 6 न्यूक्लियोसोम कॉइल्ड होतात, गुंडाळले जातात आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होते त्याला म्हणायचं सोलॅनॉइड. हे सोलॅनॉइड कसं दिसतंय तर टेलिफोनची वायर कशी स्प्रिंगसारखी अशी एकमेकांमध्ये गुंडाळलेली दिसते त्यासारखं हे स्ट्रक्चर जे दिसतं त्याला म्हणायचं सोलॅनॉइड. द क्रोमॅटिन इज पॅक्ड टू फॉर्म अ सोलॅनॉइड स्ट्रक्चर ऑफ 30 नॅनोमीटर डायमीटर दॅट इज 300 angstrom unit and further supercoiling tends to form a looped structure called chromatin fiber which further coils condense at metaphase stage to form the chromosomes. आता हे जे काही क्रोमॅटिन्स आहेत क्रोमॅटिन्स पॅक झालेले आहेत आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर झालेलं आहे त्याला सोलॅनॉइड स्ट्रक्चर म्हणतात. त्याचं फर्दर सुपर कॉइलिंग होते. सुपर कॉइलिंग झाल्यानंतर क्रोमॅटिन फायबर्स लूप्ड स्ट्रक्चर आहे त्याचं परत कॉइलिंग होऊन ते कंडेन्स होते मेटाफेज स्टेजला आणि हे कंडेन्सेशन झालेलं जे स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण आज काय म्हणतो क्रोमोसोम्स. वी हॅव स्टडीड रोल ऑफ हिस्टोन प्रोटीन इन DNA पॅकेजिंग. नाव वी विल स्टडी अबाउट non-histone protein that is non-histone chromosomal proteins NHC. What is NHC? These are additional set of proteins that contribute to the packaging of chromatin at a higher level. हायर लेवलला ज्याला क्रोमॅटिनचं पॅकेजिंग होत असतं त्यावेळेला प्रोटीन्सचा जो काही एक्स्ट्रा सेट लागत असतो त्यालाच आपण म्हणतो नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स. देर आर 2 types ऑफ द नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स, heterochromatin and euchromatin. Now first we study about the heterochromatin. What are the heterochromatin? This term was proposed by Hitz. In eukaryotic cell, some segments of the chromosome during interphase and early prophase remain in a condensed state. This region constitutes the heterochromatin. Where this region it is present? This region are localized near centromere, telomeres and are also intercalated. It is genetically mostly inactive. It stains strongly and appears dark. Heterochromatin is 2 to 3 times more rich in DNA than in euchromatin, and heterochromatin are transcriptionally almost inactive. हेटेरोक्रोमॅटिन ही टर्म पहिल्यांदा हिट्स यांनी प्रपोज केलेली आहे. आता हेटेरोक्रोमॅटिनचा जो रिजन असतो तो सेंट्रोमियरच्या जवळ टिलोमियरच्या जवळ प्रेझेंट असतो. त्याचबरोबर युकॅरियोटिक सेलमध्ये क्रोमोसोमचे असे काही सेगमेंट्स आहेत ते इंटरफेज आणि अर्ली प्रोफेजला हे कंडेन्स्ड स्टेटमध्ये राहत असतात. जिनेटिकली हेटेरोक्रोमॅटिन हे इनॅक्टिव्ह आहेत. त्याचबरोबर ते ट्रान्सक्रिप्शनली सुद्धा इनॅक्टिव्ह आहेत. स्टेनिंग होताना त्याचं स्टेन हे डार्क स्टेन होत असते, तसंच त्याबरोबर हे स्ट्रॉंगली स्टेन होत असते. हेटेरोक्रोमॅटिन हे 2 ते 3 पटीनं त्याच्यामध्ये DNA हा युक्रोमॅटिनपेक्षा जास्त असतो. नाउ सेकंड इज द युक्रोमॅटिन. Euchromatin, the region of the chromonema are in non-condensed state. Euchromatin, they stains light and they are genetically very much active and fast replicating.
and they are transcriptionally active. युक्रोमॅटिन ही जी काही रिजन आहे ती नॉन कंडेन्स्ड स्टेटमध्ये प्रेझेंट असते. स्टेनिंग लाईट होत असते. जिनेटिकली आणि ट्रान्सक्रिप्शनली सुद्धा ते ॲक्टिव्ह आहेत आणि दे आर द फास्ट रेप्लिकेट. हिअर वी completed packaging in eukaryotes. The points to be remembered are DNA is associated with histone and non-histone proteins. Histones, that is, they are rich in lysine and arginine residues, histone octamer, nucleosome, solenoid structure. Then non-histone chromosomal proteins, they are of two types, heterochromatin and euchromatin. These points are very important for board exam as well as the entrance exam. Now we will switch over to next interesting and important point, DNA replication. You know Watson and Crick's double helix model of DNA. The DNA molecule regulates and controls all the activities of the cell. When the cell reproduces itself by cell division, the DNA also should duplicate itself to distribute equally to the daughter cell. आता आपण महत्त्वाच्या एक पुढच्या पॉईंटला जाणार आहोत, DNA रेप्लिकेशन. आपल्याला वॅटसन अँड क्रिक्सचं डबल हेलिक्स मॉडेल माहीतच आहे. DNA मॉलिक्यूल काय करतो तर सेलमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करण्याचं आणि रेग्युलेट करण्याचं काम करतो. ज्या वेळेला सेल ही सेल डिव्हिजननं रिप्रोड्यूस होत असते त्यावेळेला DNA सुद्धा डुप्लिकेट होत असतो आणि डॉटर सेलमध्ये सगळं जेनेटिक मटेरियल जे असते ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करत असतो. ॲज अ कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, DNA हॅज टू परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन. आपल्याला माहितीच आहे DNA जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो, त्यामुळं त्याचे दोन इम्पॉर्टंट फंक्शन जे आहेत ते खालीलप्रमाणे. फर्स्ट, हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन अँड सेकंड, ऑटो कॅटॅलिटिक फंक्शन. त्यातलं पहिलं आपण बघूया हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन. आता हेटेरो मीन्स डिफरंट. व्हेन DNA directs the synthesis of chemical molecules other than itself is called heterocatalytic function. DNA हा स्वतःच्या कंपोनंट शिवाय इतर केमिकल कंपोनंट सिंथेसिस करण्याचं जेव्हा कार्य करत असतो तेव्हा त्या फंक्शनला म्हणायचं हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल, सिंथेसिस ऑफ RNA, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन. Synthesis of protein, that is translation. Second function, autocatalytic function. Auto means self. When DNA directs the synthesis of DNA itself, then such a function of DNA is called autocatalytic function. जेव्हा DNA हे स्वतःच्या मॉलिक्यूलचं सिंथेसिस करण्यामध्ये व्यस्त असतो तेव्हा त्या फंक्शनला म्हणायचं ऑटो कॅटॅलिटिक फंक्शन. एक्झाम्पल इज द रेप्लिकेशन. नाउ क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज अ रेप्लिकेशन? रेप्लिकेशन इज नथिंग बट डुप्लिकेशन. दॅट इज द प्रोसेस ऑफ द डुप्लिकेशन, म्हणजेच स्वतःसारखीच दुसरी आवृत्ती म्हणजे झेरॉक्स कॉपी तयार करणे यालाच म्हणायचं रेप्लिकेशन. व्हॉट इज अ DNA रेप्लिकेशन? DNA हा स्वतःसारखीच दुसरी आवृत्ती तयार करतो यालाच म्हणायचं रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशन मीन्स द प्रोसेस बाय विच DNA duplicates itself. It is called as the DNA replication. In eukaryotic organism, replication of DNA takes place only once in the cell cycle and it occurs in the S phase of interphase in the cell cycle. DNA रेप्लिकेशन म्हणजे काय? DNA हा स्वतःसारखीच दुसरी आवृत्ती तयार करतो त्यालाच म्हणायचं DNA रेप्लिकेशन. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये DNA रेप्लिकेशन हे सेल सायकलमध्ये फक्त एकदाच होतं आणि ते कुठं होत असतंय तर इंटरफेजच्या S फेजमध्ये होत असते. आपल्याला माहिती आहे सेल
डिव्हिजनच्या सेल सायकलच्या 2 फेजेस आहेत, इंटरफेज अँड एम फेज. इंटरफेजमध्ये G1 फेज, S फेज अँड G2 फेज. तर ही जी काही S फेज आहे म्हणजे सिंथसिस फेज आहे, त्या सिंथसिस फेजला DNA रेप्लिकेशन ही प्रोसेस होत असते. देर आर 3 टाइप्स ऑफ द रेप्लिकेशन: कंझर्वेटिव्ह रेप्लिकेशन, सेमी कंझर्वेटिव्ह रेप्लिकेशन and dispersive replication. Now, as per our syllabus, we are studied about the semi-conservative replication. Semi-conservative replication means in newly formed DNA molecule, one strand is old, that is conserved, and other strand is newly synthesized. It is called as the semi-conservative mode of replication. ज्यावेळेला रेप्लिकेशन होत असते त्यावेळेला DNAचे जे काही 2 स्ट्रँड आहेत त्यापैकी एक स्ट्रँड हा पॅरेंटल असतो आणि त्याच्यावरती नवीन एक सिंथसाइज होत असतो, म्हणजे एक ओल्ड असतो, एक न्यूली सिंथसाइज होत असतो. अशा प्रकारचं जे काही रेप्लिकेशन होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. आता हे सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन कुणी प्रपोज केलं तर model of semi-conservative replication was proposed by Watson and Crick on the basis of anti-parallel and complementary nature of DNA strands. What is the meaning of anti-parallel? Anti-parallel means, as we know, DNA having 2 strands. Both these 2 strands, they are running in opposite direction. That is 3' to 5' and 5' to 3'. They are the antiparallel. And what is the meaning of complementary? That is nitrogenous bases, they are complementary with each other. Means there are the 4 nitrogenous bases: adenine, guanine, cytosine, thymine. Adenine pairs with thymine by double hydrogen bond and guanine pairs with cytosine by triple hydrogen bond. Now we study the DNA replication with the help of following steps. First step, activation of nucleotides. Second, point of origin or initiation point. Third, unwinding of DNA molecule. Fourth, replicating fork. Fifth, synthesis of new strand. Next, leading and lagging strand. Next, formation of daughter DNA molecules. Students, we will stop here. Now we will see some of the important questions those were asked in previous year examination. See the slide. First question. In one nucleosome, which one of the following histone molecule is not double? As we know, there are 4 histone molecules: H1, H2, H3 and H4. H2, H3 and H4, they are present in the multiples of 2 and H1, it is present in single. See in the slide nucleosome, third point. या प्रश्नाचं उत्तर H1 आहे. Now next, second, the final proof of DNA as the genetic material came from the experiments of dash: A. Griffith, B. Hershey and Chase, C. Avery, MacLeod and McCarthy, and D. Hargobind Khorana. Very simple and straightforward question. So final proof of DNA is the genetic material हे आपल्याला हर्शे आणि चेस ह्या सायंटिस्टनी सांगितलेलं आहे. Now third question, which of the following process was responsible for converting R strain of Streptococcus pneumoniae to S strain? Options are transduction, transfection, C. transformation and D. infection. Think over.
explanation regarding this, it is in the slide. Avery, McCarty and MacLeod's experiment. So answer is, बघा बरं आन्सर काय येईल. Answer is transformation. Then fourth, the association of histone H1 a nucleosome indicates dash. Options are transcription is occurring, B DNA replication is occurring, C DNA is condensed into a chromatin fiber, and D the DNA double helix is exposed. आता हा चौथा प्रश्न आणि पहिला प्रश्न एकमेकाशी संबंधित आहेत. बघा काय विचारले त्यांनी, असोसिएशन ऑफ H1 असोसिएशन ऑफ H1 अ न्यूक्लियोसोम इंडिकेट्स. आता ते काय असणार आहे, तर आन्सर द DNA इज कंडेन्स्ड इनटू अ क्रोमॅटिन फायबर. नाउ फिफ्थ क्वेश्चन, DNA प्रेझेंट इन द न्यूक्लियस वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिन बाय डॅश. आपण सुरुवातीच्या स्लाईडमध्ये बघितलेला आहे, न्यूक्लियसमधला तो DNA प्रेझेंट जो आहे त्याला न्यूक्लिन म्हणतात. असं कोणत्या सायंटिस्टनं शोधून काढलं हे विचारलेलं आहे. त्या जो काही सबस्टन्स आपल्याला केमिकल सबस्टन्स मिळाला होता त्यामध्ये ॲसिडिक प्रॉपर्टी असल्यामुळे त्याला न्यूक्लिन म्हणतात असं कुणी सांगितलं आहे, तर ऑप्शन्स बघा, वॅटसन अँड क्रिक, बी फेडरिक मिशर, सी मॉरिस विल्किन्स, डी रोझालिंड फ्रँकलिन. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. आन्सर इज फेडरिक मिशर. Now sixth question, nucleosome contents. Again this question it is related to slide nucleosome. Option only histone protein, B both DNA and histone protein, C only DNA, D both DNA and RNA. न्यूक्लियोसोम हे कशाचं कॉम्बिनेशन झालेलं आहे, तर आन्सर इज DNA and histone protein. So correct option is the B. Then next very interesting question, 7th question, identify the correct order of genetic material from largest to smallest. जेनेटिक मटेरियलची जी न्यूक्लियसमधली ऑर्डर आहे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ती कोणती आहे असं आपल्याला विचारले. ऑप्शन केअरफुली बघा, क्रोमोझोम्स, जीनोम, न्यूक्लियोटाइड, जीन. बी क्रोमोझोम, जीन, जीनोम, न्यूक्लियोटाइड. सी जीनोम, क्रोमोझोम, न्यूक्लियोटाइड, जीन. डी जीनोम, क्रोमोझोम, जीन, न्यूक्लियोटाइड. जरा विचार करा ह्या क्वेश्चनवरती. आपल्याला करेक्ट आन्सर असेल डी जीनोम, क्रोमोझोम, जीन, न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियसमधलं सगळ्यात मोठं जास्त जेनेटिक मटेरियल असलेलं जीनोम, त्याच्यानंतर त्यामध्ये क्रोमोझोम, क्रोमोझोमवरती जीन्स, आणि जीन्स दे आर मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. आता हाच क्वेश्चन फ्रॉम स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट विचारला असता तर कसा आला असतं बघा, न्यूक्लियोटाइड, जीन, क्रोमोसोम अँड जीनोम. नेक्स्ट क्वेश्चन 8वा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पेअर ऑफ पिरिमिडिन बेसिस. हा आपल्याला आता अगोदरच माहिती आहे आपल्याला की देर आर 2 टाइप्स ऑफ द bases, purines and the pyrimidines. Adenine and guanine they are the purines, and cytosine and thymine they are the pyrimidine. Option बघा, A adenine thymine, B adenine guanine, C thymine and cytosine, D guanine and cytosine. So answer is option C thymine and cytosine. आता आपण हे 7-8 प्रश्न बघितलेले आहेत आत्तापर्यंत जो आपण लेक्चर केलेला आहे त्याच्यामध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी DNA रेप्लिकेशन इन डिटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला DNA रेप्लिकेशनची एंटायर प्रोसेस आपण बघणार आहोत.